वणी तालुक्यातील जुगात आणि आपटी परिसरात अत्यंत महत्त्वाचा पुरातत्वीय शोध लागला आहे. वर्धा नदी किनारी हत्ती, बायसन, हरिण आणि रानडुक्कर यांसारख्या प्राण्यांचे जीवाश्म, अवशेष आणि पाषाणयुगीन अवजारे सापडली आहेत. भूशास्त्र आणि पुरातत्व संशोधक सुरेश चोपने यांच्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. ही जीवाश्मे सुमारे 20,000 वर्षांपूर्वीच्या प्लिस्टोसीन म्हणजेच हिमयुगीन काळातील असल्याचे सांगितले जात आहे. या शोधामुळे त्या काळातील मानव आणि वन्यजीव यांच्यातील संबंध तसेच शिकार पद्धतींबाबत महत्त्वाचे संकेत मिळत आहेत. तसेच वणी परिसर हा भूशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरत असून येथे विविध कालखंडातील जीवाश्म आढळत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या दुर्मिळ वारशाच्या जतनासाठी येथे शासकीय संग्रहालय उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे की ज्या ठिकाणी आपण 20,000 वर्षापूर्वी इथे बायसन, म्हैस, इथले वाघ, इथले हरणं, इथले डुकरं यांचे काही फॉसिल सापडलेले आहे मला मागच्या काही 1.5-2 वर्षापासून. परंतु दुसरं वैशिष्ट्य या स्थळामध्ये मला पाषाणयुगीन अवजारं पण सापडली. आज आत्ता पण हे जे पाहतोय आत्ता इथे सापडलेलं आहे. माझ्याकडे 10-20 पुन्हा आहेत, घरीच आहेत आणि अशाच ठिकाणी सापडलेली आहेत. याचं वैशिष्ट्य असं की त्याच काळामध्ये त्याच वेळेमध्ये पाषाण युगातील लोक जे सुद्धा इथे राहायचे आणि हे राहून इथे त्या आणि त्यांना पण त्यांची शिकायचे. याचं हे एक उत्तम उदाहरण आहे की एकाच ठिकाणी पाषाण युगातले अवजारं पण आढळतं, याच ठिकाणी फॉसिल्स त्यांचे पण आढळतं. म्हणजे 20-25,000 वर्षाचा हा काळ आहे की ज्यामध्ये आता हे पहा, हे इथे अतिशय जुनं आहे. ॲक्च्युली हे 150 कोटी वर्षाचं हा दगड आहे इथे आणि रूपांतरित खडक आहे. आणि या खडकाला त्यांनी पहा इथे असं क्रॅक केलेलं आहे आणि याचं रूपांतर इथे अवजारामध्ये बनवलेलं आहे आणि याच अवजारापासून आणि त्यांना खायचं. तर अशा प्रकारे पाषाण युगामध्ये आणि या प्राण्यांचं दोघांचं जो समेळ होता त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे पाषाण युगातलं हे जे अवजार आहे ते अवजार आहे.